हा जीव लावला ना. मी पाठीमागच्या मैदानामध्ये बोललो ना, ज्योतिबाला मी बोललो होतो, ज्योतिबाचा गुलाल राखून ठेवला होता तर तो कपाली लागेल या मैदानाला. नाद लागला. त्याला पण लागलो होतं आणि आता पण पडला तुम्ही. काय काय झालं नट उकडलेला आहे. थोडासा ते हे झालं ना काय सुटली त्यावेळेस. हा. मित्रांनो आत्ताशी मालकाच्या कपाळाला गुलाल लावला आणि बैलाची प्रतिकृती त्यामुळे आम्हाला घ्या. आणि बघा बारीक ड्रायव्हर पण आले. तर ज्यावेळी मला बाईंनी फोन केला की बारीक तुला गाडी पळवायची आहे, त्यावेळी बाईंचे दोनच शब्दात आमचं असतं, हो गाडी पळवतो. आणि दादांचं एक म्हणणं असतं की बारीक आपल्याला गुलाल. दादाला जेव्हा तो दोनच शब्दात मी दादा तिन्ही फेरे मी गाडी आणतो आणि तीन गाडीला गुलाल लावून त्याचं माझं काम राहील. एवढं दोन शब्दात. आज बैल कसा पळाला. बैल आज दोन्ही फेर बैल स्टाफ पळाला आणि बैल ज्यावेळी 2-3 मैदान मागे पळवला मी बैल, पण बैल आज निम्यातनं मोर बैल हातात धरायला लागला दोन्ही फेऱ्याला. मला एक गोष्ट सांगायची आहे की आज आपण बैल एवढी मोठी पळतात पण सलग 3 वर्ष राहणं जोक नाही. एकाच मैदानात 3 वर्ष गुलाल घेणं एवढं सोपं नाही. आज 1 नंबर केलं तर 6 महिन्याला त्या बैलाला गुलाल गावाना झाला, पण बैलाचा आज म्हणायचं 3 वर्ष बैलाने हॅट्रिक केली. दादासने गुलाल मिळवून दिला. मित्रांनो मी मोठा जगाला दाखवण्यापेक्षा पब्लिकनं म्हटलं